सण साजरा करायला गावाकडे जाताना आमच्यासोबत असं काहीतरी होईल हे आम्हाला वाटलंच नव्हतं. तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री फिर से आ गए रे बाबा, ये तो जा रे जा। आणि आज आम्ही चाललोय आमच्या गावाकडे सण साजरी करायला. आणि हा सण नेमका आहे तरी कोणता हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावाच लागेल. शाबास बेटा. तर सर्वात अगोदर अशा प्रकारच्या खतरनाक लेवलचे रस्ते पार करताना हायवेला लागलो आणि थोडं समोर गेल्यानंतर 4-5 कुत्रे काहीतरी महत्वाचं डिस्कशन करताना मात्र दिसले. मग मस्तपैकी श्रावण महिन्यातील हिरवळीचा आनंद घेत आम्ही पुढे निघालो आणि बहुतेक सर्वजण हाच सण साजरी करायला गावाकडे जात असतील. तर हो, आम्ही चाललोय रक्षाबंधन साजरी करायला. त्यानंतर रस्त्यात बाकीच्या राख्या घेऊन गोड्यासाठी ही लखलख करणारी राखी घेतली. वातावरण तर एवढं भारी होतं, काय ती हिरवीगार झाडी, काय तो रस्ता आणि त्यातच आम्हाला शेगावींच्या श्रींच्या पालखीचे दर्शन झाले. त्यानंतर जसं आम्ही गावाच्या रस्त्याने वळलो, एका पाठोपाठ एक गावाकडील निसर्गातील सुंदर सुंदर कलाकृतींनी आम्हाला भेट द्यायला सुरुवात केली. आणि त्यातीलच आमच्या गावाकडील निसर्गाची सर्वात सुंदर कलाकृती म्हणजे हा खळखळ वाहणारा ओढा आणि इथली शांतता, तसाच खळखळ करणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून आम्हाला इथे थांबण्याचा मोह आवरलाच नाही. अभी मजा आएगा ना भिड़ो। त्यानंतर 2 मिनिटं इथे थांबून हे सौंदर्य मोबाईलात टिपून घेतले आणि गावाकडील घरी निघालो, कारण घरी यायलाही उशीर झाला असता ना. मग 5 मिनिटात घरी पोहोचलो आणि आमच्या घरातील गच्चीवरून गावचा एवढा सुंदर व्ह्यू दिसत असेल हे तर मला माहीतच नव्हतं, कारण गावातलं घराचं काम झाल्यापासून मी फक्त एकदा दोनदाच इथं आले होते आणि त्यातही सगळीकडे एवढी सुंदर हिरवळ होती. आणि गोडूला तर इथं येऊन एवढा आनंद झाला की ती तर उड्याच मारायला लागली. माझं इथं मस्तपैकी मोबाईलमध्ये गावचा व्हिडिओ घेणं चालू होतं आणि इकडे या 2 प्राण्यांची रक्षाबंधनासाठी मेकअपची तयारी. पण मी बिचारी साधी बोळी, यांचा ड्रेस रेडी करायच्या नादात माझा ड्रेस तर रेडी झालाच नव्हता. त्यामुळे आपले गरिबी लाईक कपडे घालून राखीला सुरुवात केली. चलो चलो जल्दी, अपना अमीर बनने का टाइम आ रहा है असं म्हणत सर्वांनी राख्या बांधून घेतल्या. कोणी तिसऱ्या यायच्या आत पैशांनी भरलेल्या ताटावर कब्जा करून घेतला आणि एक तेरा एक मेरा असं करत करत पैशांची ही वाटाघाटी करून घेतली. अरे गोड्या, तर राखी बांधायचा राहिलाच होता. त्यानंतर या 2 प्राण्यांनी तर असे फोटोशूट केले की सैराट 2 मध्ये या दोघींना घेतल्याशिवाय पर्यायच नाही. मग परत अशा प्रकारचा डेअरी मिल्कचा स्विमिंग पूल पार करत आम्ही आमच्या शहराकडे निघालो. गावातून निघताना तर खूप वाईट वाटत होतं, पण दुसऱ्या दिवशी शहरात जाऊन आपापली कर्तव्य सुद्धा सर्वांना पार पाडावी लागणार होती, कारण ज्याची त्याची कर्तव्ये ही सर्वांना महत्वाची असतात. पण शहरात आगमन होताच काही लोकांचा अशा प्रकारचा निष्काळजीपणा बघायला मिळतो, जो की काही कालांतराने आपल्यालाच पुराच्या स्वरूपात भोगावा लागणार आहे, जसे आपल्या राज्यातील काही गावं आणि बाकीचे राज्य सुद्धा भोगत आहे. आणि अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर काय राव, फॉलो करा की. चला तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही चॉकलेट खाऊन घ्या.